भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुमचं आयुष्य ग्रहांपेक्षा वेगळ्याच नियमाने चालतं? जिथे इतरांना उत्तरं मिळतात तिथे तुम्हाला प्रश्नच का मिळतात? का काही लोकांच्या आयुष्यात संकट येतं आणि संपतं, पण काहींच्या आयुष्यात तेच संकट त्यांना बदलून टाकतं. हा तो क्षण आहे जिथे साधं ज्योतिष अपुरं ठरतं. इथे राशी भविष्य सांगत नाही तर आरसा दाखवते. आणि जो आरसा स्वतःला दाखवतो तो पाहण्याचं धाडस प्रत्येकाकडे नसतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा प्रवास सामान्य नाही, जर तुम्ही केवळ काय होईल यापेक्षा मी कोण बनतो आहे हे जाणून घ्यायचं असेल, तर पुढे येणारं सत्य तुमच्यासाठीच आहे. ज्योतिष जिथे थांबतं तिथूनच सुरू होतो हा राशीचा गूढ सत्य प्रवास. बहुतेकांना माहितीच नाही. ही राशी बाहेरून जितकी शांत किंवा कठोर वाटते, आतून तितकीच ती खोल, निरीक्षक आणि अंतर्मुख असते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना साध्या नसतात. त्या नेहमी काहीतरी बदल घडवण्यासाठीच येतात. या राशीचा प्रवास सुख-दुःखावर आधारलेला नसून रूपांतरावर आधारित असतो. जे तुटतं तेच पुन्हा नव्याने घडतं आणि ते घडवण्याची ताकद या राशीत जन्मतः असते. ही राशी आयुष्याला वरवर जगत नाही. प्रत्येक अनुभवामागचं कारण शोधणं, प्रत्येक वेदनेतून अर्थ काढणं आणि प्रत्येक पडझडीतून नवीन ओळख तयार करणं, हीच तिची खरी ओळख आहे. म्हणूनच अनेक वेळा तिच्या आयुष्यात अचानक बदल, नाती तुटणं, एकटेपणा, मानसिक संघर्ष दिसतो. पण हे सगळं तिच्या नाशासाठी नसून अंतर्गत शक्ती जागवण्यासाठी असतं. या राशीचं मोठं सत्य म्हणजे ती बाहेरून नियंत्रणात नसली तरी आतून पूर्णपणे स्वतःच्या नियतीशी जोडलेली असते. इतरांना जे योगायोग वाटतात ते तिच्यासाठी कर्माचे दरवाजे असतात. म्हणूनच ज्योतिष काही ठिकाणी उत्तर देऊ शकत नाही. कारण या राशीचं सत्य ग्रहांपेक्षा जास्त तिच्या आत्मिक प्रवासात दडलेलं असतं. ही राशी जेव्हा गप्प असते तेव्हा ती कमकुवत नसते, तर आत खोल काहीतरी समजून घेत असते. आणि जेव्हा ती निर्णय घेते तेव्हा तो क्षण तिचं पूर्ण आयुष्य वळणावर आणतो. हीच ती राशी आहे जिथे भविष्य सांगणं अवघड असतं, कारण तिचं भविष्य ती स्वतः बदलत असते. या राशीचं आयुष्य सरळ रेषेत कधीच चालत नाही. इतर ज्या टप्प्यावर थांबतात तिथूनच तिची खरी परीक्षा सुरू होते. अनेक वेळा ती स्वतःपासून दूर जाते. जुन्या ओळखी, जुनी स्वप्न, जुने विश्वास मागे टाकते. हे टाकून देणं कमकुवतपणातून नसून आतून येणाऱ्या तीव्र जाणीवेतून घडतं. काहीतरी संपवायचं असेल तर ते पूर्णपणे संपवायचं आणि काहीतरी सुरू करायचं असेल तर पूर्ण आत्म्याने, हा या राशीचा स्वभाव असतो. या राशीचं मोठं गुपित म्हणजे तिची सहनशक्ती. बाहेरून शांत दिसणारी ही व्यक्ती आतून किती संघर्ष झेलते हे फार थोड्यांना कळतं. अपयश, फसवणूक, एकाकीपणा, मानसिक दडपण या सगळ्यातून ती तुटत नाही. उलट अधिक तीक्ष्ण होते. म्हणूनच आयुष्य तिला वारंवार खाली खेचतं. कारण प्रत्येक वेळी ती नव्या ताकदीने वर येते. तिच्या प्रवासात वेदना हा अडथळा नसून शिकवण असते. या राशीचं नातेसंबंधांबाबतचं सत्यही वेगळंच असतं. ती वरवरची नाती टिकवत नाही. जिथे खोली नाही, प्रामाणिकपणा नाही, तिथे ती हळूहळू दूर जाते. त्यामुळे लोक तिला कठोर, थंड किंवा दुरावलेली समजतात. प्रत्यक्षात मात्र ती फार संवेदनशील असते. पण ती आपली भावना प्रत्येकासमोर उघड करत नाही. ज्याला ती जवळ आणते त्याच्यावर ती पूर्ण विश्वास ठेवते आणि तोच विश्वास तुटला तर ती मागे वळून पाहत नाही. या राशीच्या आयुष्यात नियती आणि स्वेच्छा यांचा विलक्षण संगम दिसतो. ग्रहयोग बदलत राहतात, पण तिच्या निर्णयांची धार कायम राहते. म्हणूनच तिचं भविष्य ठरलेलं असतं असं म्हणणं चुकीचं ठरतं. ती ज्या क्षणी स्वतःला ओळखते त्या क्षणी जुन्या गणितांना छेद देते. हाच तो टप्पा आहे जिथे ज्योतिष शांत होतं आणि आत्मिक प्रवास बोलायला लागतो. या राशीचा सर्वात दुर्लक्षित पैलू म्हणजे तिचं अंतर्मन. ती जे बोलत नाही तेच तिच्या आयुष्याला दिशा देतं. अनेकदा ती स्वतःच्या भावना दाबून ठेवते, कारण तिला माहीत असतं की प्रत्येकाला सत्य पेलवणे असं नाही. म्हणून ती गप्प राहते, निरीक्षण करते, वेळ येईपर्यंत थांबते. हा थांबा आळसाचा नसून अचूक क्षण ओळखण्याची तयारी असते. या राशीला आयुष्यात सहज काहीही मिळत नाही. प्रत्येक गोष्ट मिळवताना तिला स्वतःचं काहीतरी सोडावं लागतं. कधी स्वप्न, कधी माणसं, तर कधी स्वतःची जुनी ओळख. पण गंमत अशी की ती जे सोडते त्याच ठिकाणी तिच्या नव्या शक्तीचं बीज रोवलेलं असतं.
त्यामुळे तिच्या आयुष्यातील तोटाचं पुढे जाऊन तिचा आधार बनतो. या राशीची अंतर्गत शक्ती तिच्या इच्छाशक्तीत नाही तर तिच्या स्वीकारात असते. जे घडतं ते टाळण्याऐवजी ती त्याचा अर्थ शोधते. म्हणूनच दुःख तिला कमकुवत करत नाही, तर अधिक सजग बनवतं. ती अनुभवांपासून पळत नाही, उलट त्यात उतरून स्वतःला बदलते. हाच बदल तिच्या आयुष्याचा खरा मंत्र असतो. या राशीबाबत लोक अनेकदा गैरसमज करून घेतात. तिचं मौन लोकांना गर्व वाटतं, तिचं अंतर लोकांना तिरस्कार वाटतं. प्रत्यक्षात मात्र ती स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहण्यासाठीच निवडक लोकांनाच जवळ ठेवते. तिला गर्दीपेक्षा अर्थ महत्त्वाचा असतो आणि नात्यांपेक्षा सत्य. या राशीचा प्रवास शेवटी बाह्य यशाकडे नाही, तर अंतर्गत स्वातंत्र्याकडे जातो. ती जेव्हा स्वतःला ओळखते, तेव्हा तिला कुणाच्या मान्यतेची गरज उरत नाही. तेव्हाच ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र होते. आणि हाच तो क्षण असतो, जिथे तिचं आयुष्य केवळ ग्रहांच्या प्रभावावर न राहता तिच्या जागृत चेतनेवर चालू लागतं. ती राशी आहे वृश्चिक. वृश्चिक राशीचा प्रवास इतर राशींप्रमाणे बाह्य घटनांवर ठरत नाही, तर अंतर्गत जागृतीवर ठरतो. या राशीचा माणूस अनेकदा स्वतःलाच न समजणाऱ्या अवस्थेतून जातो. त्याला का अस्वस्थ वाटलं, का जुनी आयुष्य पद्धत नकोशी होते, का अचानक सगळं बदलावंसं वाटतं, याची उत्तर त्यालाही तात्काळ मिळत नाहीत. कारण वृश्चिकाची प्रक्रिया बाहेर नाही, आत चालू असते. या राशीचं जीवन अनेक मौन टप्प्यांनी बनलेलं असतं. बाहेर काही घडत नाही असं दिसतं, पण आत जुने विचार मरत असतात आणि नवे जन्म घेत असतात. म्हणूनच वृश्चिक माणूस कधी कधी स्वतःपासून दूर गेलेला वाटतो. हे दूर जाणं पळून जाणं नसून स्वतःच्या खोल स्तरावर उतरणं असतं. वृश्चिक राशीला सत्य अर्धवट चालत नाही. खोटं सांत्वन, वरवरचं समाधान किंवा तात्पुरती शांती या गोष्टी तिला स्वीकारता येत नाहीत. त्यामुळे ती अनेकदा इतरांपेक्षा कठोर निर्णय घेते. जे संपवायचं ते पूर्णपणे, जे स्वीकारायचं ते पूर्ण प्रामाणिकपणे. हीच वृश्चिकांची अंतर्गत शिस्त असते. या राशीचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती संकटात स्वतःला शोधते. जिथे इतर तुटतात, तिथे वृश्चिक स्वतःची खरी ओळख ओळखू लागते. वेदना, अपमान, अपयश या गोष्टी तिच्यासाठी शेवट नसून जागृतीची दारं असतात. म्हणूनच तिच्या आयुष्यात वारंवार संपल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात ते नव्या टप्प्याची सुरुवात असते. वृश्चिक माणूस फार कमी लोकांशी उघड असतो, कारण तो शब्दांपेक्षा ऊर्जा ओळखतो. कुणाचं बोलणं नव्हे तर हेतू त्याला समजतो. त्यामुळे तो सहज कुणावरही विश्वास ठेवत नाही. पण एकदा विश्वास दिला की तो पूर्ण आत्म्याने दिलेला असतो आणि तो तुटला की वृश्चिक मागे वळून पाहत नाही, कारण त्या टप्प्यावर त्याने आधीच आतून निरोप घेतलेला असतो. या राशीचं आयुष्य हे काय होणार यावर कमी आणि मी कोण बनतो आहे यावर जास्त आधारलेलं असतं. म्हणूनच ज्योतिष अनेकदा वृश्चिकाबाबत अचूक भाकीत देऊ शकत नाही, कारण हा माणूस ग्रहानुसार नाही तर स्वतःच्या अंतर्गत बदलांनुसार पुढे जात असतो. ज्या क्षणी वृश्चिक स्वतःची भीती ओळखून तिला सामोरं जातो, त्या क्षणी त्याचं संपूर्ण भविष्य वेगळ्याच दिशेने वळतं. वृश्चिक राशीचा आणखी एक खोल स्तर असा आहे जिथे ती स्वतःची गुरु बनते. या राशीचा माणूस अनुभवातून शिकतो, सल्ल्यातून नाही. कुणी कितीही समजावलं तरी तो स्वतः अनुभव घेतल्याशिवाय सत्य स्वीकारत नाही. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात काही प्रसंग पुन्हा पुन्हा येतात. जोपर्यंत तो त्यामागचा अर्थ समजून घेत नाही, हा पुनरावृत्तीचा प्रवास शिक्षेसाठी नसून आत्मबोधासाठी असतो. वृश्चिकाच्या आयुष्यात एकांत हा टप्पा फार महत्त्वाचा असतो. हा एकांत बाह्य परिस्थितीमुळे येतो असं वाटतं, पण प्रत्यक्षात तो आतून मागवलेला असतो. गर्दीत राहूनही त्याला एकटं वाटतं, कारण त्यांचं मन सतत खोल प्रश्नांमध्ये गुंतलेलं असतं. या एकांतातच तो स्वतःच्या सावल्यांना ओळखतो. भीती, असुरक्षितता, राग, आसक्ती आणि त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधतो. इथेच त्याची खरी शक्ती जन्माला येते. या राशीचा माणूस भावनांवर चालत नाही, पण भावनांपासून पळतही नाही. तो त्यांना समजून घेतो, मोजतो आणि मग निर्णय घेतो. त्यामुळे त्याचे निर्णय उशिरा घेतलेले वाटतात, पण ते अत्यंत खोल आणि बदल घडवणारे असतात. तो जेव्हा एखादा मार्ग निवडतो, तेव्हा तो मागे फिरण्यासाठी नाही, तर स्वतःला पूर्णपणे त्या मार्गात रूपांतरित करण्यासाठी असतो. वृश्चिक राशीचे एक दुर्लक्षित सत्य म्हणजे तिचं नैसर्गिक आकर्षण. हे आकर्षण रूपात नसून उपस्थितीत असतं. ती शांतपणे खोलीत बसलेली असली तरी तिची ऊर्जा इतरांना जाणवते, कारण तिचं मन विखुरलेलं नसतं.
ते केंद्रित असतं. हीच केंद्रित ऊर्जा लोकांना अस्वस्थही करते आणि आकर्षितही करते. या राशीचा खरा विजय बाह्य यशात नसतो, तर अंतर्गत स्पष्टतेत असतो. ती जेव्हा स्वतःच्या भ्रमांना ओळखते, तेव्हा तिला कुणाशी स्पर्धा करण्याची गरज उरत नाही. तेव्हाच तिच्या आयुष्यात स्थैर्य येतं आणि हे स्थैर्य मिळालं की तिच्या हातून जे काम होतं ते सामान्य राहत नाही. ते काम अनुभवातून आलेलं, मौनातून घडलेलं आणि आत्म्याशी जोडलेलं असतं. वृश्चिक राशीच्या आयुष्यात विश्वास हा अत्यंत संवेदनशील विषय असतो. हा माणूस कोणावरही सहज अवलंबून राहत नाही, कारण त्याला स्वतःच्या भावनिक खोलीची जाणीव असते. तो जाणतो की चुकीच्या हातात दिलेला विश्वास स्वतःलाच कमकुवत करू शकतो. म्हणूनच तो आधी लोकांना वेळ देतो, परिस्थिती पाहतो, शब्दांपेक्षा कृती तपासतो. ही सावधगिरी संशयातून नसून आत्मसंरक्षणातून जन्माला येते. या राशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिची स्मरणशक्ती. वृश्चिक विसरत नाही, तो रूपांतर करतो. जे घडलं त्याला तो मनात जखम म्हणून ठेवत नाही, तर अनुभव म्हणून जगतो. त्यामुळे बाहेरून तो पूर्वीसारखाच वाटतो, पण आतून पूर्ण बदललेला असतो. म्हणूनच काही लोकांना तो अचानक बदलल्यासारखा वाटतो. प्रत्यक्षात तो बदल फार आधीच घडलेला असतो. वृश्चिक माणूस स्वतःवर कठोर असतो. इतरांकडून अपेक्षा करण्याऐवजी तो स्वतःला प्रश्न विचारतो. मी चुकीचा होतो का? मी काही शिकलो का? मी अजून खोल जाऊ शकतो का? हे प्रश्न त्याच्या मनात सतत चालू असतात. म्हणूनच तो स्वतःच्या मर्यादा ओळखतो आणि त्या ओलांडण्याचा प्रयत्न करतो. हीच त्याची शांत पण तीव्र तपस्या असते. या राशीच्या आयुष्यात नशिबाला मर्यादा असतात. ग्रहयोग दिशा दाखवू शकतात, पण अंतिम निर्णय वृश्चिकच घेतो. तो जेव्हा एखादी गोष्ट सोडतो, तेव्हा ती पूर्णपणे सोडलेली असते आणि जेव्हा स्वीकारतो, तेव्हा अर्धवट नाही तर पूर्ण समर्पणाने स्वीकारतो. त्यामुळे त्यांचं आयुष्य मधल्या अवस्थेत अडकत नाही. ते नेहमी टोकाला जाऊन बदल घडवतं. वृश्चिकाचा खरा संघर्ष बाहेरच्या जगाशी नसतो, तर स्वतःच्या आत चालू असतो. आणि जो माणूस स्वतःला सामोरं जातो, त्याला जगाशी लढण्याची गरज राहत नाही. म्हणूनच या राशीचा शेवटचा टप्पा संघर्षाचा नसून शांततेचा असतो. अशी शांतता जी मिळवलेली असते, सहज मिळालेली नसते. वृश्चिक राशीच्या आयुष्यात नियंत्रण आणि समर्पण यांच्यातील संघर्ष कायम जाणवतो. हा माणूस स्वभावतः परिस्थितीवर पकड ठेवू इच्छितो, पण आयुष्य त्याला वारंवार अशा टप्प्यावर आणून उभं करतं, जिथे काहीच हातात राहत नाही. याच ठिकाणी त्याची खरी कसोटी लागते. जेव्हा तो नियंत्रण सोडायला शिकतो, तेव्हाच त्याच्या आत खोल शांतता उतरते. ही शांतता कमकुवतपणातून नाही, तर समजूतदार स्वीकारातून येते. या राशीचं आणखी एक गूढ अंग म्हणजे तिची नैतिकता. वृश्चिकासाठी योग्य, अयोग्य हे समाज मान्य चौकटीत नसतं, तर अंतःकरणाच्या आवाजात असतं. म्हणूनच कधीकधी त्याचे निर्णय लोकांना अजब वाटतात, पण त्यांच्या दृष्टीने तो स्वतःशी प्रामाणिक राहतोय का, हाच खरा निकष असतो. हा अंतर्गत नैतिक कंपास त्याला चुकीच्या मार्गावर फार काळ राहू देत नाही. वृश्चिक राशीचा माणूस वेळेचा वेगळा अर्थ घेतो. तो घाई करत नाही, कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक बदल योग्य क्षणाची वाट पाहत असतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यात विलंब दिसतो, पण अपयश नाही. जे काही उशिरा मिळतं ते खोल मूळ घेऊन मिळतं आणि जे पटकन निघून जातं ते टिकण्यास योग्यच नव्हतं, अशी त्यांची अंतर्गत खात्री असते. या राशीच्या आयुष्यात शक्ती ही बाहेरून मिळवायची गोष्ट नसते, तर आतून उलगडायची प्रक्रिया असते. म्हणूनच त्याला पद, मान, प्रसिद्धी यांचं आकर्षण कमी असतं. त्याला हवी असते ती स्वतःवरची पकड. ही पकड मिळाल्यावर त्यांचं व्यक्तिमत्व आपोआप प्रभावी होतं. तो बोलून नाही तर अस्तित्वातून प्रभाव टाकतो. वृश्चिकाचा प्रवास शेवटी ज्या ठिकाणी येऊन थांबतो, तो टप्पा विजयाचा नसून समजुतीचा असतो. जिथे प्रश्न कमी होतात, अपेक्षा विरघळतात आणि जीवन जसं आहे तसं स्वीकारलं जातं. हा स्वीकार निष्क्रिय नाही, तर जागरूक असतो आणि हाच तो बिंदू आहे जिथे वृश्चिकाचं आयुष्य गूढ न राहता अर्थपूर्ण बनतं. वृश्चिक राशीच्या आयुष्यात परिवर्तन हा अपवाद नसून नियम असतो. हा माणूस एका ओळखीवर, एका भूमिकेवर किंवा एका विचारसरणीवर आयुष्यभर टिकून राहत नाही. वेळोवेळी तो स्वतःला झटकून टाकतो. जुना मी आता अपुरा वाटू लागतो आणि तेव्हाच तो आतून बदलायला सुरुवात करतो. बाहेरच्या लोकांना हा बदल अचानक वाटतो, पण प्रत्यक्षात तो खूप काळ आत घडत असतो. या राशीचा माणूस सत्ता, अधिकार किंवा नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत नाही, पण त्याच्याकडे नैसर्गिक प्रभाव असतो. लोक त्याच्याकडे ओढले जातात कारण तो वरवरचा नाही.
त्याच्या शब्दात कमी पण अर्थ जास्त असतो. तो जेव्हा बोलतो तेव्हा अनुभव बोलत असतो, कल्पना नाही. म्हणूनच त्याचं बोलणं कमी असलं तरी त्याचा ठसा खोल उमटतो. वृश्चिक राशीचं आणखी एक गुपित म्हणजे तिची सहनशील एकाग्रता. इतर जिथे वाट बदलतात तिथे हा माणूस थांबून पाहतो. तो पळ काढत नाही. तो परिस्थितीला सामोरं जातो. त्यामुळे त्याच्या आयुष्यात काही टप्पे फार जड वाटतात, पण तेच टप्पे त्याला आतून घडवतात. हा प्रवास सोपा नसतो, पण तो पोकळही नसतो. या राशीचा माणूस भावनिक गुलामगिरी स्वीकारत नाही. तो कोणाशी जोडतो, पण स्वतःला हरवत नाही. म्हणूनच त्याला प्रेमातही स्वातंत्र्य हवं असतं. नात्यात प्रामाणिकपणा नसेल तर तो शांतपणे मागे सरकतो. भांडण, आरोप, गोंधळ या गोष्टी त्याच्या स्वभावात नसतात. तो नातं सोडतो तेव्हा आधीच आतून मोकळा झालेला असतो. वृश्चिकाचं आयुष्य म्हणजे स्वतःच्या आत चाललेली दीर्घ साधना. ही साधना देवळात, मंत्रात किंवा भीतीत दिसत नाही, तर रोजच्या अनुभवात प्रकट होते. अपयश, यश, एकांत, लोक, नाती सगळं त्याच्यासाठी शिकवण असतं. म्हणूनच हा माणूस शेवटी कुठे पोहोचतो हे महत्त्वाचं नसतं, तर तो प्रवासात कोण बनतो हेच त्याचं खरं यश असतं. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात घडणाऱ्या घटना योगायोग नसून आतल्या बदलांची चिन्ह आहेत, जर तुम्ही वरवरचं भविष्य नाही तर खोल अर्थ शोधत असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की काही राशींचा प्रवास सामान्य चौकटीत मावणारा नाही, तर इथे थांबू नका. हा प्रवास फक्त वाचण्यासाठी नाही, तो समजून घेण्यासाठी आहे. स्वतःकडे पाहण्याची, आतल्या प्रश्नांना जागा करण्याची आणि आयुष्याला नव्या नजरेने पाहण्याची ही वेळ आहे. अजून न उलगडलेली सत्य, न बोललेले अर्थ आणि न सांगितलेले संकेत पुढे येणार आहेत. या प्रवासाचा भाग व्हा. कारण काही सत्य फक्त ऐकली जात नाहीत, ती अनुभवावी लागतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.